हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं कळमनुरी ते हिंगोली पदयात्रा काढण्यात येणार आहे। 9 तारखेला सकाळी पदयात्रा निघणार आहे आणि या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार आहेत। याच अनुषंगाने आज हिंगोलीत पत्रकार परिषद पडली। पत्रकार परिषदेनंतर आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत। काय सांगाल, काय कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि कुठल्या कुठल्या मागण्यासाठी हे पदयात्रा निघणार आहे? हिंगोली देश स्तरावर जे शेतकऱ्याचा त्रास होता शेतकऱ्याला, त्या अनुषंगानं ही महत्त्वाची बैठक आहे, महत्त्वाची पदयात्रा आहे आणि त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचे पण बरेचसे कारणं आहेत समाविष्ट। त्याच्यामुळं आम्ही हिंगोली कळमनुरी ते हिंगोलीपर्यंत पदयात्रा आमचे प्रांताध्यक्ष माननीय सपकाळ साहेब हे प्रतिनिधित्व करणार आहेत। खरं तर आपण बघतोय की या पदयात्रेमध्ये जे आहेत ते शेतकऱ्यांसह विविध क्षेत्रातील महाविकास आघाडीतील काही नेते असतील, त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कार्यकर्ते असतील, हेही सहभागी होणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। नेमकं पदयात्रेचा मुद्दा काय आहे महत्त्वाचा? जो आता केंद्र सरकारने जी अमेरिकेबरोबर ट्रेड डील केली आहे, त्यांनी जे शेतकऱ्यांचं जे भविष्यात नुकसान होणार आहे, त्याचबरोबर या देशातला एक महत्त्वपूर्ण असा जो कायदा होता, महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना, तो जो सरकारने बदललेला आहे, तो एक मुद्दा आहे। त्याचबरोबर या राज्यातल्या आदिवासींच्या ज्या भरतीचा जो प्रश्न आहे, तो एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचबरोबर जे अनावश्यक असणाऱ्या शक्तिपीठाची जी घिसडघाई सरकारने चालवलेली आहे, हा एक मुद्दा आहे। त्याचबरोबर या जिल्ह्यातील जे धरणग्रस्त आहेत त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। या सगळ्या अनेक अशा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी ही पदयात्रा माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये निघते आहे। आपण बघतो की मोठ्या संख्येने पदयात्रेमध्ये कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर शेतकरी असतील, सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येते। महाविकास आघाडीचे कोणी नेते याच्यात सहभागी होणार आहेत का आणि होणार आहेत तर कोण कोण होणार आहे? जिल्हा स्तरावरच्या सर्व महाविकास आघाडीच्या घटकांना आम्ही निमंत्रित जिल्हा स्तरावरून केलेलं आहे। त्यांनी आम्हाला या पदयात्रेमध्ये सहभागी होण्याचं सुद्धा आश्वासन दिलेलं आहे। पण लोकसभेचं अधिवेशन चालू आहे आणि त्या दिवशी ज्याच्या त्याच्या पक्षाने सर्व खासदारांना व्हीप बजावलेला आहे, त्यामुळे काही खासदार सोडून बाकीचे लोक या पदयात्रेत सहभागी होणार आहेत। जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। शेतकरी टिकला तर जग टिकलं आणि जग टिकला तर हा देश टिकला आणि देश टिकला तर महाराष्ट्र आणि आपण टिकलो। या दृष्टिकोनातून ही पदयात्रा काढलेली आहे। या शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, जे की हे सरकार करते, जे की अमेरिका करते। आपल्या शेतकऱ्यांचं उत्पन्न प्रामुख्याने या जिल्ह्यातलं जर असलं तर सोयाबीन आहे, ऊस आहे, केळी आहे, तूर डाळ आहे, हरभरा आहे, यांच्या शेतीच्या मालाला भावच मिळणार नाही। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्याला वाचा फोडण्यासाठी आमच्या प्रांताध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कळमनुरी टू हिंगोली पदयात्रा करतोय की महाराष्ट्र आमच्या देशाचा नेता माननीय स्वर्गीय राजू सातव हे होऊन गेलेत आणि त्यांच्या एक स्मृतीला उजाळा द्यावा या दृष्टिकोनातून त्या तालुक्यातून हिंगोलीपर्यंत आम्ही पदयात्रा काढतोय, जे की महाराष्ट्रातली पहिली पदयात्रा आम्ही इथून सुरू करतो। खरं तर हे सगळं अंतर किती किलोमीटरचं आहे आणि हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते किती किलोमीटर तुमच्यासोबत पायी चालणार आहेत? हे अंतर 20 किलोमीटरचं आहे। हर्षवर्धन दादा प्रांताध्यक्ष कम्प्लिटली 20 किलोमीटरला 20 किलोमीटर चालणार आहेत आणि त्यांच्या भाषणानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आखरीची पब्लिक मीटिंग ही गांधी चौकात हिंगोलीमध्ये होणार आहे। खरं तर आपण बघतोय की शेवटचे त्यांचे भाषणाचा समारोप जो आहे ते हिंगोलीमध्ये होणार आहे। कुठलं ठिकाण आहे आणि किती संख्येने तिथं काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी, त्याबरोबर शेतकरी असतील उपस्थित राहतील? या ठिकाणी जवळपास लमंदगाव या ठिकाणी सकाळी आता पदयात्रा चालू होणार आहे आणि हिंगोलीमध्ये गांधी चौक या ठिकाणी येणार आहे। त्या ठिकाणी कमीत कमी पूर्ण हिंगोली जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून पूर्ण 10,000 लोक असतील। कारण पाहिलं असेल आज शेतकरी पूर्ण आज मरणाच्या दारामध्ये आहे। आज पाहिलं असेल अमेरिका भारत करार झाल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पूर्ण आज निराश झाले आणि प्रत्येक मालाचे भाव 1000 रुपये उतरलेत। त्यामुळे ही शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही यासाठी संघर्ष यात्रा आहे। खरं तर हर्षवर्धन सपकाळ यांचं गांधी चौकामध्ये भाषण किती वाजता सुरू होणार आहे आणि तुम्ही जे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असतील, शेतमजूर असतील, यांना काय आव्हान असणार आहे तुमचं? जो एक हा जो करार भारत सरकार जे अमेरिकेबरोबर करतो आहे, हा करार भारत सरकार हे दबावामध्ये करत आहे आणि याच्यामुळे या देशाच्या आणि या राज्याच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि भविष्यात हे नुकसान टाळण्यासाठी या जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना मी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या संघर्ष पदयात्रेमध्ये सामील होऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काची, न्यायाची लढाई लढावी।
निश्चितच आपण बघतोय की हे सगळे हिंगोली जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी होते. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जे आहेत ते संघर्ष पदयात्रा निघणार आहे आणि याच पदयात्रेमध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असल्याचं या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगण्यात आलं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.